इथं डोंबिवली वासरमध्ये आहोत. सगळ्यांनी मनामध्ये बोलत जाणार. गोपाळांनो, गोपाळांनो, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम. पाणी घेऊन येते, पाणी घेऊन येते. गोविंद बोले, गोविंद बोले. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आजचा 5वा दिवस आहे. आज आहे मेन काळ्याचं कीर्तन आणि काळ्याचं कीर्तन आहे आणि आजचा पहिले दिंडी गेलं पूर्ण गावामध्ये, मग काळ्याचं कीर्तन चालू आहे. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. बघू शकता विठ्ठल रखमाई पण बघा मस्त. हे बाई इकडं बघ.
हो नाच 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 पडाट. अरे फुल मजा फुल मजा.
अमलवर पाण्याचा गरबा देवाने हालून मारलाय करायला लागलो आपण आता काय करायला लागले म्हणजे सांग जरा लोकांना म्हणजे जेव्हा आता कालेचा कीर्तन होणार आहे ते 12 वाजता त्याचे तो पूर्ण आहे दहीहंडी. दहीहंडी भरायला तर काय शास्त्र याच्या वाटतं म्हणजे काय शास्त्र माझा श्रीकृष्ण भगवंताने जो काला सर्व गोपालांच्या साथमध्ये केला होता त्या काला आज हा आपल्याला सर्वांना प्रसाद मिळणार आहे. काल्याच्या रूपाने आपल्याला सर्वांना प्रसाद मिळणार आहे. बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आता दिंडी सोहळा झाले पार आणि आता आपल्या इथे नाश्ता पण आहे. थोड्याच वेळानं काळचं कीर्तन होईल मग तुम्हाला पुढे दाखवतो. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये मस्त. तुम्ही बघू शकता का आता महाराजांचा आगमनासाठी लोक उभे आहेत. सगळे कशी सोय केली तुम्ही बघू शकता. देव चालेला कीर्तनाला ग देव चालेला कीर्तनाला चालेला कीर्तनाला ग देव चालेला कीर्तनाला देव चालेला कीर्तनाला ग देव चालेला कीर्तन भोपळ्याचा केला इना ग भोपळ्याचा केला इना भोपळ्याचा केला इना ग भोपळ्याचा केला इना भोपळ्याचा केला. असे खेळ अजून एक खेळ तुमच्याकडे नाव माहित नाही मला. आमच्याकडे काय पद्धती सांगतो. चेंडू घ्यायचा ज्यांच्या हातात पडत त्याने घ्यायचा दिसत त्याला मारायचं. हा शेपा शेपी आमच्याकडे खेळ येतात बाबा कुठे म्हणतो आम्ही शेतवा शेती हे खेळ होते ना. एकाचा फायदा सांगतो सहनशीलता येते माणसाला दुःख सहन करण्याची ताकद. लक्ष द्या मंडळी, ज्या मंडळीने शेपवा शेपी खेळली त्याला लग्न झाल्यावर बायकोवर बेलण्यानं मारून आपलं बेलणं फेकू द्या तांब्या डोक्यात जाऊ द्या त्रास होत नाही. सहनशीलता शेपवा शेपी आताची खेळ म्हणजे डोळ्याचा नासोडा आणि बोटाची प्रेक्टिस. असे खेळ खेळायचे. खेळामध्ये एका जातीची असे की मजा येते तसं माझ्या बाजूने कोण आणि बळीराम दादूच्या बाजूने कोण आणि खेळल्यानंतर काला वाटणारे कोण आणि घेणारे कोण हे निवडा. निवडल्यावर काय करायचं.
जगत्रयी शिवा प्रियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्ण्य गुण नाम ऐसे ती प्रेम खरंच या गावाला मानलं पाहिजे. माझ्या लांबी रुंदीचा विचार करून आला. काही चावायचे तर काही मिनिटं करता विसरून जा की आम्ही इथं डोंबिवली वासरमध्ये आहोत. सगळ्यांनी मनामध्ये एवढंच जाणार की आता आम्ही भोपळत आहोत आणि भगवान कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतो आहोत. असे थंड बाबा नाचायला लागले, गोपाळ नाचायला लागले, गोपिका नाचायला लागल्या कैलास पर्वतावर. भगवान शिवचा आनंद झाला. ते तिथे तांडव करायला लागले. इकडे सत्यलोकात ब्रह्मदेव स्वर्गात अप्सरा नाचू लागल्या, आतुमूर्त्या नाचू लागल्या, परिवारासहित स्वर्गीच्या अप्सरा नाचली. सुंदर नाचणं चालू होतं. चांगले दुपारी 2 वाजेपर्यंत नाचले. पण गोपाळांना सवय लागली डिस्को नाचायची. त्याने प्रपंचाला पुनवलं लय वाढवा. तुझा हा 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 तुझं रे तुझं असा पात्र परिचय करून घेतला आणि गोपाळांना विचारलं तुम्ही कोण? गोपाळ म्हणायचं. गोपाळ मोठ्याने मला तुम्ही कोण? तुम्ही कोण? आम्ही तुमचा काम शोभत नाही पण आजच्या दिवस हो म्हणा. तुम्ही कोण? मी कोण? आणि मी आज तुम्हाला काय शिकवलं? मला धंदा काय आणि भगवंतानं चोरीचा क्लास चालू केला. हे मी गोपाळ म्हणले की मोठ्याने हो म्हणायचं तुम्ही. हा गोपाळांनो हो मोठ्याने गोपाळांनो असंच म्हणायचं. बॅटरी उतरू द्यायची नाही. फक्त 5 मिनिटं द्या मला. गोपाळांनो चोरीचा पाहिजे. चोरीला जाताना ढिले कपडे घालून जायचे. काय तो चोरीला निघाला धोतर नेसून आणि पळता पळता कशात गुंतलं. धोतर नेसून चोऱ्या करणं सोपं नाही. असे गोपाळांनो या ठिकाणी उत्तर दिलं तुम्ही ताप दिलं. सगळ्या गावाला आवाज गेला पाहिजे तुमचा. गोपाळांनो चोरीचा दुसरा चोरीला जाताना हळूहळू चालायचं. कसं चालायचं? हळू चोरीचा दुसरा चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नाही. बोलायची वेळ आली कसं बोलायचं? चोरीचा तिसरा नियम. चोरीला जाताना असं गावठाणाचं नाही, असं तुटत घर पाहिजे. घर पाहुणी एकांताची. सगळ्यात महत्वाचं नियम. चोरीला जाताना त्याच घरात जायचं जिथं माल आहे. नाही तर जातात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सावध रे सावध गोपाळ सावध गोपाळ चोरीचे नियम लक्षात आले का?
हो म्हणायचं रे. चोरीचे नियम लक्षात आले का? चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं, लक्षात आलं? चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नसतं, लक्षात आलं? चोरीला जाताना एकांतातलं घर पाहायचं असतं, लक्षात आलं? चोरीला जाताना ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं, लक्षात आलं? मग आजपासून चोऱ्या करायच्या का? येतो आमच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा नाही म्हणायला. काय मंडळी, कार्यकर्ते मंडळी, तुम्हाला लोक विचारतील हे सत्ता करून काय होतं, हे सत्ता करून काय होतं, तर ज्यांना हा प्रश्न आहे ना त्यांनी डोळे उघडून बघा, हे होतं. बाबा यांची माझी काय रंगीत तालीम झालेली नाही. मास्तर दिला मास्तर ऐका रे सावध आता. वकील दिला मंडळी, वकील दिला असं, मास्तर दिला, डॉक्टर दिला, महाराज दिला, एक राहिले नर्सला. हे पोरग म्हणते नर्स आलो का? माझ्या पोरीने काय सुंदर 8 पानाची रांगोळ काढली, अष्टदळ काढली अंजनी, बरी म्हणते चक्र पाणी. यशोदेला खरं वाटत नाही, उलट यशोदा म्हणते तुम्ही बाळा करता. गोपाळानो गोपाळानो तुम्ही गाया घेऊन सारे ज्ञानेश्वर पद्धत आमच्याकडे आहे बघा. लगेच जेवायला बसताना इथं बाय आमच्या तर अशी पद्धत आहे पहिल्यापासून. वरती पण सोय आमच्या इथे फुल मस्त एकदम हॉल आमचा, हे बघू शकता कसं आहे. लोणचा दे रे. ब्लॉग इथंच सेंड करू. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.